नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी ही नंदिनीला बोलते, जीवा हा लहानपणापासून तसाच आहे. कधीही दुसऱ्यांचे नुकसान होऊ देत नाही. भलेही स्वतःचे झाले तरी चालेल, परंतु मला तर विश्वास आहे तू त्याच्या जीवनामध्ये आली आहेस ना, मग तो कुठला ना कुठला मार्ग नक्की शोधन, त्यासाठी काढशील. आणि तेव्हा दोघेही आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर आपण पाहतो, जीवा हा देवापुढे प्रार्थना करतो, देवा तू माझ्यासाठी एक काम कर. फक्त माझ्या मनातली जी भीती आहे तिला कधी जिंकू देऊ नकोस. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मानिनी येतात. नंदिनी ही जीवाला बोलते, ज्यावेळेस तुम्हाला अशी शंका वाटेल त्यावेळेस फक्त डोळे घट्ट मिटवायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा. मग तुमची भीती कधीही जिंकणार नाही. आणि तेव्हा जीवा देखील त्या मताशी सहमत होतो. तर इकडे आपण पाहतो, रम्या ही वसुंधराला बोलते, आज घरामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्यामुळे नंदिनीचे खरे रूप हे सर्वांच्या समोर येणार आहे. तर तिकडे आपण पाहतो, काव्या ही अतिशय चिंतेमध्ये असते आणि ती पार्थला बोलते, मला भीती वाटत आहे. तुमचा हा आनंद तुमच्यापासून हिरावून तर घेतला जाणार नाही ना. आणि तेव्हा पार्थ देखील अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागतो आणि तिला प्रश्न विचारतो, माझा आनंद हिरावून घेणार म्हणजे नक्की काय होणार आहे. तेव्हा काव्या देखील चिंतेमध्ये पडलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याची भीती ही खरी ठरणार का आणि पार्थच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.